सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे। धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होती आहे। जिल्ह्यामधील सर्व धरणांचा पाणीसाठा 92% जाऊन पोहोचला। कोयना धरणामधील पाणीसाठा 98 टीएमसी वरती पोहोचलाय। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे हे 3 फुटांनी उघडण्यात आले। 19,535 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे। त्यामुळे कोयना नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर अजून कायम असल्यामुळे या भागामधल्या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज जलाशय म्हणजेच कोयना धरण हा सध्या 98 टीएमसी पर्यंत जाऊन पोहोचला आहे। सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल 92% जाऊन पोहोचला असल्याचे देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर कोयना धरणाच्या पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज काही वेळापूर्वी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडून त्यातून 19,535 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे। कोयना धरण पैठा विद्युतगृहातून देखील 1 युनिट सुरू आहे। त्याद्वारे 1,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आला आहे। एकूण जर पाहिलं तर कोयना नदीमध्ये 20,585 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आला आहे। त्याचबरोबर पाहिलं तर येणाऱ्या जो या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे, त्यामुळं या भागातील पाणी पातळी धरणांची वाढत आहे ती नियंत्रित करण्यासाठी यामधून अधिक जो पाण्याचा विसर्ग आहे तो देखील केला जाऊ शकतो अशी देखील सूचना या प्रशासनाने देण्यात आल्या आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सातारा जिल्ह्याचे जे प्रमुख धरणं आहेत, कोयना धरण असेल, उरमोडीचं धरण असेल, हे माझ्या मागचं कनेरचं धरण असेल, या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ देखील होत आहे। अजूनपर्यंत या भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याचं देखील पाहायला मिळते। त्यामुळं या भागातील जे नदी आहेत या नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।